मित्रांनो, कसं काय तुम्ही? तर आज मी गौरी गणपतीच्या दिवशी तुमच्यासोबत बोलत आहे, कारण 2 का 3 दिवस झाले मी आजारी पडलो. तर मला हायपर ॲसिडिटी झाल्यामुळे मी बेडवरती पडून राहिलो. तर आज पण मला फेस मला नीट दिसत नाही, तरी पण मी ट्राय करतो ब्लॉगिंग करायचं, कारण ऑडियन्सला दुःख करणं मला शोभत नाही. तर त्यासाठी मी परत थोडा नीट होऊन परत आलो आहे. तर आता गौरी गणपती सजले आहेत, हे बघा. हां, गौरी सजताना मी व्हिडिओ काढू शकलो नाही, त्याबद्दल माफी मागतो. पण मी ट्राय करेल की आता याचा पुढचा प्रवास एकदम सगळं नीट शूट करून तुम्हाला दाखवेल. तुम्हाला माझी मम्मी काय करते ते दाखवतो आता बाहेर जाऊन. मम्मी, काय करते तू? मी आता रांगोळी करते. माझ्या घरामध्ये गौरी आहे. इथे बघ, कॅमेरावर बघ. हाय गाईज, मी आणि ह्या ताई मिळून आता आम्ही रांगोळी काढत आहोत. संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांचं आम्हाला वेलकम करायचं आहे. ब्लॉग तयार करते, त्याच्यामुळे तुम्हीही आम्हाला हेल्प करायला येऊ शकता. अजून तुमच्या काही आयडियाज असतील रांगोळीच्या तर आम्हाला ह्या चॅनलला तुम्ही टाकू शकता. यांची रांगोळी चालली आहे अजून. ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी, झाड येली पाना संग फुल तू सुगंधी, भगताचा पाठीराखा गरिबाचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली, देवा दिली हा जणू रक्त पुष्पा परी देह रंगला, तुझ्या नाम घोषात जीव दंगला, नाद निनादला रे मोरया, नाद निनादला, नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया, नाद निनादला रे मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, आता माझी आजी तुमच्या समोर एक गाणं बोलणार आहे. बोला आजी. पंढरीच्या वाटे देव विठ्ठल हलवाई, सोन्याचं तागड पेड्यामध्ये रुक्माबाई, भाऊ कसा म्हणे बहिणीले वाढ दूध, भाऊजाई कशी म्हणे मी मुरण टाकी दीद, भाऊ कसा म्हणे बहिणीला वाढ रोटी, भाऊजाई कशी म्हणे गहू जमिनीच्या पोटी, भाऊ कसा म्हणे बहिणीले वाढ पेडा, पेडा खायचे बहीण होईल येडा, पंढरीच्या वाटे देराण्या जेठाण्या या बसवल्या हारोहारी, त्यास नामधारी मना कुकुले तेज भारी. बस. भारी एकदम. अजून आठवण येते रे मला. थँक्यू बोला. वेलकम. थँक्यू बोला. थँक्यू. तू अजून आठवण येते मला. आणि ही माझी दुसरी आजी. ठीक आहे नाही रे, आपल्याला बाबा गाणं एक कोणतरी बोल. हा कोणतरी एक गाणं बोल. काय बाबा आता बोललो आता बोल तू. थांबता आता थकली. पण बोलायला काय माये माये करू माये मनी सोनानी परात, माये न बिगर माले खरवे नगरात, माये माये करू माये साखर नरवा, असं खाई गई दूध तूप नाखवा. थँक्यू सो मच. 2 शब्द गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पासाठी चांगलं बोलतो. टपुरीगिरी सोडून दे आणि व्यवस्थित. याने काय हे वाटतं काय? हा हे असे नाही, कापून नाही, टाकते थांब, सर. थांब.
याने काय होतंय सांग मला. टपोरी केस नाही आहेत, मी केस वाढवायचं प्लॅन केला एवढे काय तर त्यामुळे मी केस वाढवतोय. हां हे बरोबर नाही. ही टपुरीगिरी बंद कर. पण कसं त्याचे वाटतंय? 4 वेळा केस कापून टाक. आज गौरी आली तर छान वाटतंय. नजर काढायची गौरीची. इतक्या सुंदर सजल्या. फर्स्ट टाइम तू गौरीला आली ना. छान वाटते मला. गौरी गणपती मस्त मजा येते गणपतीत. गौरीचं एक वेगळंच महत्त्व आहे. ती आल्यानंतर एक घरात माहेर वाशिन कशी येते तसं घर असं आनंदाने दुमदुमतं. थंडी करते मोठा फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओशी मंगलमूर्ती दर्शन माते माना पूर्ती जय देव रत्नाकरित फळा गौरी कुंभरा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जनित मुकुट शोभा शोभा. मम्मी आता परत मोदक बनवत आहे. मम्मीनी पप्पा 2 शब्द गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पा आता आपल्याला जाणार आमच्या गावी त्यांच्या त्याला मोदक हा प्रसाद देत आहेत बनवतात. मी आणि माझी बायको. कलीचा मोदक आवडत असेल तर शेअर, लाईक, कमेंट. तुम्हाला माहीत नसेल तर माझे पप्पा शेफ आहेत. त्यांना एकदम मस्त उकडीचे मोदक बनवतात. आणि ती स्पेशालिटी चिकन, मटन आणि वजडी ते एकदम भारी बनवतात. तुम्हाला एकदा खायचं असेल तर एकदा तुम्ही घरी येऊन ट्राय करा पप्पांच्या हातची वजडी, मटन आणि चिकन. मित्रांनो हा माझा भाऊ आहे. हा ब्लॉगमध्ये यायला असतो पण 2 शब्द संपला. शेवटचा ब्लॉग आला. टाटा बाय बाय फिनिश. मित्रांनो घरामध्ये आता तयारी चालली आहे बाप्पाच्या विसर्जनाची. तुम्हाला बाप्पा चालले आहेत तर आता आमच्याकडे गणपती विसर्जन आहे. सगळ्यांनी या, आम्ही तयारी करतोय. अजून त्या कशाला बांधून देते. तर मित्रांनो आता विसर्जन होणार आहे थोड्या वेळात. तर तुम्हाला बॅकग्राऊंडला व्हॉइस येत असेल स्पीकरचा, थोडा अवॉइड करा कारण तो आवाज बंद नाही होणार. तर हे दोघं तयारी चालू आहे दोघांची. ते गणपती बाप्पा, इथे गौरी आणि ते मी. आता गणपतीचं विसर्जन करायला निघणार आहोत आम्ही आता थोड्या वेळात. तुम्हाला गणपती दाखवतो. खाली त्याला उतरवलं आहे. तर बघा दरवर्षी आपण आहे ना 6-7 महिने आधी बुक करतो. ते पुण्याचे लोक येतात ना 15 दिवस आधी 20 दिवस आधी त्यांनी स्टॉल टाकले सगळीकडे चौकात. आता आधी नव्हतं तेव्हा आम्ही जेव्हा मूर्ती बुक करायला गेलो ना मी तर आवेद अख्खा फिरलो. आत्या दुखी झाली आहे. बाप्पा चाललेत. खूप वाईट पण वाटतंय. 5 दिवस कसे गेले ते कळलं नाही. हा ना. एक असा मस्त आनंद उत्सव, घरात सगळं आनंदी वातावरण. आता इमोशनल झाली आहे. आणि माझी आजी खास आई एकदम जवळ आले गणपती कसे चालले पण कसे दिवस गेले काय कळलंच नाही. आता वाईट वाटतंय जाऊ द्या. कृष्णरा काय बोलतो बाप्पाबद्दल? गणपती बाप्पा मोरया. क्वेश्चन झाली बाप्पा चाललेत तर काय फक्त हे ताट घ्यायचे ना बाप्पा म्हणजे 2 गोष्टी. बोला. काय बोलत बाप्पाची आपण सेवा केली. बाप्पा चालले जाता निघाले. आता पुढच्या वर्षी लवकर येऊ दे. प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी भरभराटी येऊ दे.
सगळ्या दुःख निघून जावं ते. वाईट तर वाटते बाप्पा चालले, त्याची 5-6 दिवस सेवा केली. शेवटी निसर्गाचा नियम आहे, बाप्पा येतात जातात, त्या नियमावर आपण हे करायलाच पाहिजे. त्याची ते सेवा करून त्यांनी घेतली आणि ते चालले त्यांच्या गावी, त्यांच्या घरी. आपण त्यांना जास्त आपल्या घरी ठेवू शकत नाही, ते त्यांच्या गावी चालले. वाईट वाटते फार. फक्त बापाला विनंती आहे सगळ्यांच्या मनामनात सगळं लवकर यावे पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी समय आहे पाहिजे समोर. लवकर या. बदला जा, बदलून यायचा. ते नाही आपो झालं जा, बदला जा. मंगल मूर्ती. अरे 1 2 3 4. अरे पुढच्या वर्षी मोरया. अरे मंगल मूर्ती.